शिक्षकांनो ताबडतोब ई-केवायसी पूर्ण करा, अन्यथा सप्टेंबरच्या पगाराला मुकाल. शिक्षण विभागाचा इशारा. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर शिक्षण विभागाने शिक्षकांना एक निर्वाणीचा इशारा दिला आहे, तो असा की शिक्षकांनी ताबडतोब ई-केवायसी पूर्ण करावं, अन्यथा त्यांच्या सप्टेंबरच्या पगाराला ते मुकतील. तर याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया की शिक्षण विभागाने शिक्षकांना कोणता इशारा दिलेला आहे. तर शिक्षण विभागाने शालार्थ प्रणालीतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिलेले आहेत. विभागाने स्पष्ट केले आहे की यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. सप्टेंबर महिन्याचे वेतन वेळेत मिळवण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आलेले आहे. शिक्षण विभागाने शालार्थ प्रणालीतील म्हणजेच शालार्थ सिस्टीम ई-केवायसी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया, याच्यामध्ये नॉन टीचिंग स्टाफला सुद्धा ई-केवायसी ही तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिलेले आहेत. विभागाने स्पष्ट केले आहे की यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. सप्टेंबर महिन्याचे वेतन वेळेत मिळवण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे. राज्यातील मान्यताप्राप्त शाळांमधील वेतन वाटप शालार्थ प्रणालीद्वारे होत असल्याने ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते. ई-केवायसी प्रक्रियेचे मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत करणे, वेतन प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि नोंदीची पडताळणी करणे हे आहेत. यापूर्वी विभागाने अनेकदा संधी दिली होती, तरीही काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे आता विभागाने तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. प्रक्रिया पूर्ण न झाल्यास वेतन प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात, असेही स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत. शाळा प्रशासनानेही जबाबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मुख्याध्यापक, प्राचार्य व संबंधित प्रशासनाने आपल्या संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांची ई-केवायसी स्थिती तपासावी. ज्यांची प्रक्रिया प्रलंबित आहे त्यांच्याकडून तातडीने पूर्ण करून घ्यावी. अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता त्वरित कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आलेले आहेत. यामुळे वेतन वाटपात कोणताही विलंब टाळता येईल. ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणी येत असल्यास त्या तातडीने शिक्षण विभाग किंवा शालार्थ प्रणालीच्या तांत्रिक टीमकडे कळवाव्यात, असेही सांगण्यात आलेले आहे. शेवटच्या क्षणी घाईघाईने प्रक्रिया करण्याऐवजी सर्व आवश्यक कागदपत्रे, माहिती आणि दस्तऐवज तपासून पूर्ण करावे. यामुळे चुका टाळता येतील आणि प्रक्रिया सहजरित्या पूर्ण होईल. तर एकंदरीत ई-केवायसी करण्याच्या बाबतीत शिक्षण विभागाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक शेवटचा निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे की सप्टेंबरच्या पगाराला जर तुम्हाला मुकायचं नसेल तर ताबडतोब ई-केवायसी पूर्ण करा. एकंदरीत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. टीईटीसाठी तयारी करणाऱ्या शिक्षकांनी आणि इतर मित्रांनी टीईटीचे व्हिडिओ जर त्यांना बघायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टीईटी एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण टीईटीचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं, अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.